सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. बरनौ रघुवर विमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगल मूर्ती मोरया. गेल्या वेळी आपण बघितलं होतं लक्ष्मणजींना श्रीराम प्रभू सांगतायत माया म्हणजे काय, आणि ह्याच्यात दोन मुख्य मुद्दे आपण काय पाहिले होते. आता हे दर आठवड्याने होतो आहे क्लास, म्हणजे एखाद वेळेस आठवत नसेल म्हणून थोडीशी रिव्हिजन, की माया म्हणजे काय. ह्याच्यात दोन मुख्य मुद्दे. सगळ्यात सोपी डेफिनेशन केली होती ती म्हणजे काय, तर मी माझं आणि तू तुझं. मी 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 म्हणून जे जे काही म्हटलं जातं आणि माझ्याशी संबंधित अशा सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, आणि त्या माझ्या असल्यामुळे जे माझं नाही ते तुझं, हा दुजाभाव जिथे आहे त्याला म्हणायचं माया. ते का माया आहे, कारण ही सगळी कल्पना आहे. कारण आत्मतत्व तर एकच आहे. मग इथे मी, तू, माझं, तुझं हे कसं काय आलं, याला म्हणायचं माया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो होतो ती याच रामायणामध्ये, की ज्याप्रमाणे कुठलीही वस्तू ही खूप माझी आहे, मला अतिशय प्रिय, प्राणापलीकडे प्रिय आहे, पण तरी ती वस्तू म्हणजे माझी आहे. हो, ती वस्तू म्हणजे मी नाही होऊ शकत. हे जसं आहे तसं हा देह म्हणजे माझा आहे, माझा देह आहे. तो देह म्हणजे मी नाही होऊ शकत. माझी एक वस्तू आहे, माझं एक उपकरण आहे देह. देह म्हणजे मी नाही होऊ शकत, आणि हा देह म्हणजे मी झालाय, म्हणून याला म्हटलंय माया. अशा दोन डेफिनेशनमध्ये ही माया सांगितली. आणि या मी माझं आणि तू तुझं याच्यामुळे झालं काय माहिती का, केवळ या एका ही एक जी संकल्पना आहे, लहानपणी मुलं जे खेळतात, हा माझा बॉल आहे, तो तू घेऊ नको. आणि मोठी माणसं काय म्हणतात, अरे दे ना त्याला 2 मिनटं, असं काय करतोस, तो लगेच तुला परत देईल थोड्या वेळ खेळून, पण नाही तयार. पण लहान मुलं जेव्हा असं करतात त्यावेळेस मोठ्या माणसांना ते खूप किरकोळ वाटतं की नाही. तसं खरं म्हणजे हे आहे. पण खरं खरं मी माझं आणि तू तुझं, लहान बालकाप्रमाणे हे आपलं अज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे या सृष्टीतली कोणतीही वस्तू माझी तुझी असं नाही होऊ शकत. कोणतीही वस्तू, कारण इथे ती वापरायची आहे. हा ठीक आहे ना, तुम्ही इथे वापरा, तुमच्या घरात ठेवा, पण आज कोणी तुमच्याकडे आलं आहे आणि त्यांच्याकडे ती वस्तू नाही, मग तुम्ही त्यांना दिली, दिली,
त्यांनी तुम्हाला परत केली नॉर्मली. वस्तू काही फार महाग नाही आहे, पण तुम्ही त्यांना दिली आणि ते विसरले तुम्हाला द्यायची. आणि त्यांच्या अज्ञानामुळे त्यांना वाटलं की हा आपलंच आहे. तर काही म्हणजे त्याच्यात विशेष नाही, किरकोळ गोष्टींचा. बाकी ज्या वस्तूंना किंमत आहे त्याला व्यवहार पाळायला पाहिजे वगैरे, हे सगळं मान्य आहे. परंतु एकंदरीत काय आहे की इथल्या सगळ्या ज्या वस्तू आपण वापरतोय ना, आपल्याला हे शेवटचं भान नाही आहे की काही केल्या आपल्याला हे सगळं इथेच ठेवून जायचं आहे. याचं आपल्याला भान हवं आहे. सगळं इथेच ठेवायचं आहे शेवटी. तर कशासाठी हा झगडा आहे? म्हणजे थोडं कमी थोडं जास्त, थोडं कमी थोडं जास्त. हां, कोणीतरी काहीतरी फसवलं, हां ठीक आहे मी फसलो, पुढच्या वेळेस मी फसणार नाही. पण हा भाव नको, यानी मला फसवला तर त्याला दाखवतोच, त्याचा बदलाच घेतो, हा भाव नको. इथे हा भाव आला की द्वैत आलं. मी फसलो म्हणजे माझी चूक आहे, तर मी फसणार नाही, मी हुशारीने राहीन. हे गोष्ट खूप वेगळी आहे. म्हणून प्रभूजी काय सांगतायत आता, श्रीराम प्रभू काय सांगतायत की हां मी माझं, लहान मुलांनी केलं तर खूप किरकोळ वाटतं, पण आपण सगळे लहानांहून लहान आहोत आणि अजूनही आपण मी माझं आणि तू तुझं करतो. हे इतकं मोठं कारण ठरलं आहे की ह्याच्यामुळे रागद्वेष एवढे वाढलेत की संपूर्ण ते देशाच्या सीमा ह्याच्यावर भांडणं, आमचा धर्म तुमचा धर्म ह्याच्यावर भांडणं, प्रांतांमध्ये भांडणं, इतकी भांडणं का? तर हा माझा देश हा तुझा देश, हा माझा धर्म हा तुझा धर्म. अतिशय ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता काय होतं, खूप जर सूक्ष्म विचार केला तर इंद्रिय, सगळी इंद्रिय आणि मन यांची गती म्हणजे यांची रेंज कुठपर्यंत आहे, त्याच्याने जे ग्रहण केलं जातं म्हणजे सगळ्या इंद्रियांनी, आणि मन हे 6वं इंद्रिय म्हणतात, त्याने जे ग्रहण केलं जातं ती सगळी माया समजा. मग तुम्हाला कधीच असं वाटणार नाही. आता बघा, आपण अडकलो शब्दांमध्ये. आपण जो रोज रात्री क्लास घेतो, हां, तर ती सुद्धा माया आहे. मला खूप समजलं, आता समजायला लागलं आहे आणि हे बरोबर आहे. म्हणजे ती स्टेप आहे ना ज्ञानासाठी बरोबर आहे, चुकीची नाही. मी काही तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. पण आता कळलं असेल तर मनानी आणि इतर इंद्रियांनी जे जे जाणलं जातं ती सगळी माया आहे. म्हणजे शेवटी हे जे ज्ञान आपण तत्वज्ञानाचं, आत्मज्ञानाचं सुद्धा आपण जे ज्ञान घेतो आहोत, ॲक्च्युअल अनुभव घेण्यासाठी, ज्या दिवशी आपण ॲक्च्युअल अनुभव घ्यायची ओढ निर्माण करू मनामध्ये, त्यावेळी ते खरं असेल ज्ञान. तोपर्यंत ते काय आहे, ती मायाच आहे असं समजा. म्हणजे तुम्ही त्याच्यात जास्त रमणार नाही. नाही तर मला खूप समजतं आहे, आता मला कळायला लागलं, म्हणजे मी म्हणजे कोणीतरी परत वेगळा होतो. आता असं एक डेफिनेशन आहे संस्कृतमध्ये, यद दृश्यम तत् माया. जे जे दिसतंय, इंद्रियांनी जे जे अनुभवलं जातंय ती माया आहे. हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे मनाने आपण जे जे जाणतो ती सगळी माया का आहे? कारण मन हे मायेचं काम करण्यासाठीच निर्माण झालेलं आहे. मायेचं कार्य मन निर्माण करतं. आणि या इंद्रियांच्या द्वारे हे मन सगळं अनुभवत असतं.
त्यामुळे ती सगळी माया होते. आपल्याला हे उदाहरण किती माहिती आहे वेदातलं, त्यांनी सुद्धा समजेल ना तुम्हाला. खांबावरचं भूत किंवा हे काय ते दोरीच्या जागी साप. म्हणजे जे आहे ते आम्हाला दिसत नाही, तर जे नाही आहे ते आम्हाला मनाच्या कल्पनेने दिसतं. मनात वाटेल त्या कल्पना येऊ शकतात. आणि त्यामुळे आपल्याला अतिशय सुंदर अशा कल्पना वाटतात मनाच्या. पण हे मन जसं चांगल्या कल्पना करतं तशा दुःखी पण कल्पना करतं. प्रत्येक म्हणजे काही दुःख ही माणसाला सहन होत नाहीत, पण प्रत्येक आलतू फालतू गोष्टींमधलं दुःख जे आहे ते दुःखाची कल्पना आधी मन जास्ती करतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला अश्रू येतात. आता इथपर्यंत आपण हे जे मी माझं आणि तू तुझं याचा परिणाम असलेली ही जी माया आहे त्याच्याबद्दल कार्य बघितलं. आता पुढे या मायेबद्दलच तुम्हाला वाटेल ही माया अतिशय वाईट आहे, ही माया आपल्याला अडकवते. इतकं ढोबळ नाही आहे. प्रभू श्री रामचंद्र सांगतायत ते सखोलतेने सांगतात. ढोबळपणाने माया काय आहे, माया आपल्याला माया ठगणी है, माया आपल्याला फसवते वगैरे. हां ठीक आहे, ढोबळ मानाने ठीक आहे, पण ही माया कोणी निर्माण केली आहे? भगवंताने. का निर्माण केली आहे? गीतेत तर 18 अध्यायातच शिकत आलो आपण. या जीवाच्या कल्याणासाठी ती सगळी हे निर्माण करण्यासाठी काय कर्म निर्माण करण्याची कर्मभूमी आहे विश्व. म्हणजे फार मोठं आपल्याला मानवावर उपकार केलेले आहेत. मग ही माया म्हणजे नेमकी काय आहे हे आता पुढच्या ह्याच्यामध्ये ओव्यांमध्ये सांगितलंय तुलसीदासांनी. तेही कर भेद सुनहु तुम सो, विद्या पर अविद्या दो, एक दुष्ट अतिशय दुःख रूपा, जा बस जीव पराभव कृपा. एक रचई जग गुण बस जाके, प्रभु प्रेरित नहीं निज बलता के. म्हणजे काय? विद्या अपर अविद्या दो, म्हणजे एक विद्या माया आणि दुसरी अविद्या माया. अपर म्हणजे दुसरी, दुसरी अविद्या माया. अशा 2 प्रकारच्या माया आहेत. हे नीट समजून घेतलं पाहिजे. मग हे पण मायाच आहे का, असं पण मायाच आहे का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मग अविद्या माया जी आहे ती मात्र दुःखदायक आहे. हळूहळू एक्सप्लेनेशन येईल त्याचं. ही अविद्या माया दुःखदायक आहे, दुष्ट आहे, वाईट आहे. आणि त्याच्यामुळेच हा जो जीव आहे तो या संसार सागरात बुडून गेलेला आहे, पूर्ण बुडाला आहे. त्याच्या नाकातोंडात पाणी शिरलेलं आहे. हां, आणि विद्या माया ही काय आहे तर म्हणे 3 गुणांनी बनलेली आहे. अविद्या माया दुःखदायक आहे आणि विद्या माया 3 गुणांनी बनलेली आहे. समजून घेऊया आपण. सत्वरजतम. ही विद्या माया जी आहे ती सृष्टीची निर्मिती करते. विद्या माया या विश्वाची निर्मिती करते. आपण म्हणतो ना हे विश्व म्हणजे माया आहे. हां, आणि दुसरं म्हणजे हा जीव मायेत अडकतो.
तर म्हणजे कशा कशा प्रकारच्या माया आहेत. एक माया आहे विद्या माया. अविद्या माया ती दुःखदायक आहे. दुसरी विद्या माया ही 3 गुणयुक्त आहे. सत्व रज तमो 3 प्रकारचे गुण आहेत. आणि हीच 3 प्रकारच्या गुणांनी युक्त अशी माया, विद्या माया, ही सृष्टीची निर्मिती करते. इतकं जरी असलं तरी सुद्धा माया स्वतंत्रपणे सृष्टीची निर्मिती करू शकेल का? आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला त्याच्यातनं ऐका, त्याच्यातून सांगा की ही विद्या माया जरी असली, ती सृष्टीची निर्मिती करते असं म्हटलं तरी ती स्वतंत्रपणे नाही करू शकत. तिच्यात ती ताकद नाही. तर काय होतं, तिने कार्य करण्यासाठी तिचा प्रेरक कोण आहे? परमात्मा आहे, परमतत्व आहे. आपलं शरीर कार्य करण्यासाठी आपला प्रेरक कोण आहे? मन हे आपलं प्रेरक आहे. तिथे विचार येतात जातात, मग बुद्धी त्याच्यावर योग्य अयोग्य तो विवेक करते. आता हे झालं 2 गोष्टी स्पष्ट. ह्यात आता एक महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं, की सगळ्यात पहिल्यांदा भगवंतानी जो संकल्प केला की मी एकुलता एक आहे, इथे मला अनेक रूपं घ्यायची आहेत. आणि हा जो भगवंताचा संकल्प आहे, तेव्हा त्यांनी काय केलं? भगवंतानी अनेक देह निर्माण करून त्यात प्रवेश केला. या प्रत्येक देहात प्रवेश अंशरूपाने करून शिवाय दुसरी एक गोष्ट काय केली? दुसरी गोष्ट सृष्टीची निर्मिती केली. म्हणजे 2 गोष्टी केल्या, एक सृष्टी आणि दुसरा सृष्टीला भोगणारा जीव. आता हा जीव काय करतो? जीव प्रत्येक गोष्टीवर भाव निर्माण करतो. या जीवाच्या भावापासून ते जीवाच्या मोक्षाच्या भावापर्यंत, माया भावापासून ते मोक्ष भावापर्यंत सगळी ही जी रचना आहे, हे काय आहे माहिती का? ही सगळी रचना जीवाचीच आहे. यातलं ईश्वराला काही लागू पडत नाही. म्हणजे व्यावहारिक सृष्टीतले सगळे भाव तिथपासून ते उच्च होत जाऊन, म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे ते भाव जाऊन सगळं एकच ब्रह्म आहे इथपर्यंत येऊन पुन्हा स्वतःच्या मोक्षापर्यंतची सगळी ही जी सृष्टी आहे ती जीवाची आहे. मला मोक्ष पाहिजे हे जीवालाच वाटतं. पण ज्यावेळी जीवाला न कळता ती अवस्था येईल, तो खरा मोक्ष आहे. खरं म्हणजे हे सुद्धा त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आता प्रभूच्या प्रेरणेने ही विद्या माया कार्य करते. माहिती आहे ना तुम्हाला की परमतत्वाच्या प्रेरणेनेच ही विद्या माया कार्य करते. अविद्या माया काय आहे माहिती का? तुमच्या आमच्या मनातली आहे, खोटी माया आहे ती. म्हणून ती दुःख देते, अविवेकाने चालवलेली आहे. आता ही विद्या माया काय करते? प्रभूच्या प्रेरणेने काम करत असल्यामुळे त्याच्यात इथे दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे सृष्टीमध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी येतात. पशुपक्षी, नदी, पर्वत, रस्ते, झाडं, चंद्रमा, तारे, सूर्य, अशा सगळ्या वस्तू. आता मला एक सांगा, या विद्या मायेतल्या ज्या वस्तू आहेत या सृष्टीमधल्या, त्या दुःख देतील का हो आपल्याला? हे कपाट हे दुःख देईल का कधी? हे घर दुःख देईल का? घर पडलं, पावसाने घर पडलं, आता कसं काय बांधायचं? पैसे नाहीत आपल्याकडे. हे दुःख देईल का हे घर? घरामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःख द्यायची? मनाचा विचार येतो, मनाची शक्ती आहे ती काहीतरी काल्पनिक स्वतःला दुःख करून घेण्याची. हे बघा, घर पडले, बांधायचं असेल तर बांधा,
नसेल आत्ता ताकद तर नका बांधू. त्यात दुःख होण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. पण असं आपलं नाही आहे, आपण खूप अडकलेलो आहोत. कुठलीही या सृष्टीतली वस्तू ज्याच्यात ताकदच नाही आहे आपल्याला दुःख देण्याची, फक्त माणसामध्ये माणसाला दुःख देण्याची ताकद आहे. बाकी कुणातही नाही आहे ती. माणसाला मनाबरोबर बुद्धी आहे ना, म्हणून माणूस त्या बुद्धीच्या साहाय्याने दुःख देऊ शकतो. पण वस्तूंमध्ये ताकद नाही. हे जर क्लिअर झालं ना आपल्याला, अरे माझा मोबाईल खराब झाला, मला दुःख झालं. मोबाईल मला दुःख देऊ शकत नाही. मोबाईल ही वस्तू आहे, ती वापर झाल्यामुळे ती अशी होत राहते. ती वस्तू आपल्याला दुःख नाही देत. वस्तूच्या अंगात जडत्व आहे, त्यात ताकदच नाही आहे तिला. ती कशी काय दुःख देईल आपल्याला, हे क्लिअर झालं पाहिजे. आणि मग विद्यामायेचं कार्य काय आहे, आम्हाला मदत करणं, दुःख न देणं, हे त्या विद्यामायेचं कार्य आहे. आता अविद्यामायेबद्दल बघू. मनाची काल्पनिक रचना जी आहे, या शरीराबद्दल मी 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 असा भाव निर्माण होणं आणि त्या शरीराशी संबंधित सगळ्या वस्तू माझ्या 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 असं करणं, हे या अविद्या मायेचं कार्य आहे. मी शरीर आहे, सगळं माझं आहे, इथलं घर माझं, मोबाईल माझा, पुस्तक माझं, हे माझं आहे. माझं आहे, मग माझं आहे तरी मी म्हणू नाही का वगैरे, हा प्रश्न खूप वेगळा आहे. पण माझं आहे हे म्हणण्यानीच ही अविद्या माया जास्त वाढते. कारण माझं तुझंचा भाव याच्यामुळे निर्माण होतो. बाकी तुमचा मोबाईल आहे, तुम्ही जपून ठेवा, काहीच म्हणणं नाही. तुमचं पुस्तक आहे, तुम्ही ते नीट ठेवा, काही म्हणणं नाही. परंतु ते माझं आहे हे असं म्हणण्यात हा मीतूपणाचा जो भाव निर्माण होतो, ती माया वाढवणं आहे, रागद्वेष वाढवणं आहे. आणि रागद्वेष वाढले की आपल्याला दुःख निर्माण होतं. आणि म्हणून ही अविद्या माया दुष्ट आहे, दुःख देणारी आहे आपल्याला. आता बघा, आपल्याला सोपं जाण्यासाठी ही जी सृष्टी आत्तापर्यंत आपण बघितलं, म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी काही नाही आहे बरं का. नीट समजावून घेतलं तर सरळ सरळ आहेत सगळ्या गोष्टी. आता थोड्या वेळापूर्वी मी असं म्हटलं की हे जे सृष्टी आहे हे 3 गुणांनी युक्त आहे. म्हणजे 3 लेव्हलच्या वस्तू आहेत ना याच्यात. सत्व रज तम. अरे तुम्ही कुठेही गेलात, एक ज्वारी असते 60 रुपये किलो, एक ज्वारी असते 48 रुपये किलो, एक ज्वारी असते 70 रुपये किलो. काहीही मी आपलं सांगते आहे तर त्याला जसा उच्च नीच दर्जा आहे तसे सत्वरजस तमस हे या इथल्या सगळ्या वस्तूंचे, काही धातू आहेत, काही पर्वत आहेत, काही पर्वत उंच आहेत, काही पर्वत छोटे आहेत, बुटके आहेत, काहींचं असं आहे, काहींचं तसं आहे, काही नद्या लहान आहेत, काही नद्या पवित्र आहेत, तर काही नद्यांकडे कोणी बघतच नाही. म्हणजे हा उच्च-नीच भाव जरी असला तरी तो उच्च-नीच भाव म्हणून नाही आहे, ती विविधता म्हणून आहे. म्हणजे या 3 गुणांनी युक्त आहे विद्या माया. परंतु आता अविद्या मायेत हा जो प्रकार आहे 3 गुणांचा, हा आपल्याला वेगळेपणाने अभ्यासायचा आहे. ही अविद्या मायेमध्ये फक्त रजस आणि तमस हे 2च गुण जास्त प्रमाणात आहेत. तमोगुणाचं कार्य काय आहे माहिती का? कुठलंही जी गोष्ट आहे ती तशी न दिसता त्याच्यावर आवरण घालणं,
हे तमोगुणाचं कार्य आहे. आणि रजोगुणाचं कार्य काय आहे तर मनामध्ये विक्षेप घालणं. बघा, दोन गोष्टी आहेत. म्हणजे ज्यावेळी दोरीवर साप दिसतो, दोरी दिसत नाही आणि साप दिसतो, तर एक बदल काय होतो, ती जी वस्तू आहे ते दोरी नावाच्या त्या वस्तूचं जे नाव आहे, आणि दोरी म्हटल्यावर जे आपल्या डोळ्यासमोर येतंय ना त्याच्यावर आवरण घातलं गेलं. हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे नुसतंच आवरण नाही, मग ती दोरी नाही आहे का इथपर्यंत ठीक होतं, पण तो साप आहे. हे काय झालं माहिती का, आमच्या मनात सरळ सरळ चाललेलं असायला पाहिजे की ती दोरी आहे, वाकडी तिकडे पडली आहे, हालतीये का ती, हे पाहिजे होतं की नाही आमच्या मनात. पण मनाने बुद्धीची साथ घेतली नाही आणि म्हणून मनामध्ये विक्षेप तयार झाले. मनात नुसतेच जर विचार तरंगायला लागले, तरंगायला ह्याचा अर्थ काय माहिती का, विचारांचं येणं आणि जाणं. माइंड इज फ्लो ऑफ थॉट्स. मन म्हणजे विचारांचा प्रवाह. शास्त्रशुद्ध डेफिनेशन आहे. मग जर प्रवाहित झाले नाहीत विचार तर मनामध्ये त्याचं हे झालं, डबकं झालं विचारांचं. ह्याचा अर्थ मनाने ते विचार बुद्धीकडे नेलेलेच नाहीत योग्य अयोग्यतेसाठी, की खरंच ही दोरी नाही आहे का, काय आहे हे, हालत तर नाही आहे, हे बुद्धी सांगेल ना. वाकडी तिकडी आहे म्हणजे ती दोरी आहे, हालत नाही आहे ना. त्याला तोंड आहे का, फुतकारते का ती, नाही. म्हणजे तो साप नाही आहे. याच्यासाठी काय झालं, मनात एकतर विक्षेप आले आणि दुसरं म्हणजे दोरी या वस्तूवर काय झालं, आवरण घातलं गेलं. म्हणजे एक पैठणी आहे. पैठणी मी तुमच्या वैभवावर काही ताशेरे ओढत नाही, व्यवहारावर काही मी म्हणत नाही वाईट, फक्त एक उदाहरण आहे, जस्ट एक उदाहरण. हायर लेवलची पैठणी म्हणून ती पैठणी खूप छान आहे. पैठणी आपण किती वेळा घालतो जीवनात. आता कसं असतं, 50च्या पुढे फार थोडं आपण कुठे बाहेर जातो, ताकद उरत नाही, फार थोडं आपण फंक्शनला जातो, त्यावेळी प्रत्येक वेळी मी ही पैठणीच कशी बाबा घालू, नाही मी दुसऱ्या छान छान साड्या घालीन. म्हणजे जर आता पैठणी घेतली तर काय होईल माहिती आहे का, काय झालं म्हणजे की ती खूप कमी वापरली जाणार आहे आणि आपल्या संपत्तीतला मात्र काही हिस्सा जाणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं, हौस आहे नाही. ही जशी दोरी आहे आणि तो साप दिसतोय तसं आहे ही पैठणी, ही एक साडी आहे, साडी. मग त्याच्यात सत्वरजस तमस आहे नाही म्हणणंच नाही माझं, काय लोअर अप्पर ग्रेड साडीमध्ये, पण साडी ती साडीच आहे की नाही. आणि आजकाल तर ड्रेसचा जमाना आला आहे, म्हणजे काही वेळेस ड्रेस घालणार, काही वेळेस साडी. ज्या काही वेळेस साडी घालणार त्या प्रत्येक वेळेस इतकं अगदी छान लग्न नसणार आहे, अगदी जवळचं. आणि ज्या वेळेस प्रत्येक वेळी जवळचं लग्न असणार, प्रत्येक वेळी एकच एक पैठणी घालणार आहे का, मग दुसऱ्या पैठण्यांना किती त्याचं युटिलायझेशन किती होतंय, उपयोग वापर किती होतोय. हे काय झालंय माहिती का, साडी ह्याच्यावर आवरण घातलं गेलंय आणि ती एक अतिशय बहुमोल अशी वस्तू आहे. आणि मनामध्ये विक्षेप आला की ती पैठणी आहे, साडी नाही ती पैठणी आहे. म्हणजे पैठणी म्हणजे आणखीन काहीतरी खूपच छान, ती खूप छान आहे नो डाऊट. हे मी का व्यवहारातलं उदाहरण दिलं माहिती का, हे आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे. असं आपण या मायेमध्ये कसे गुरफटले आहोत. सापामुळे भीती वाटते, पण पैठणीमुळे आपण मोहात पडतो, अत्यानंद होतो आपल्याला ती मिळाली की. म्हणजे कुणाला नको असतो, सगळं हवंच असतं आपल्याला, परंतु ते काय आहे,
एक तर ईश्वरापासून दूर जाण्याचं साधन आहे ते. एक गोष्ट म्हणजे ती वस्तू ही आपल्याला ती खरी वस्तू दिसत नाही. पैठण ही एक साडी आहे हे आधी मला 10 वेळा जाचलं पाहिजे मनाला. आणि दुसरी गोष्ट ती फक्त खूप मौल्यवान आहे आणि ती किती वेळा वापर होणार आहे हा बुद्धीचं काम त्याच्यावर होत नाही. मनामध्ये विक्षेप आणि वस्तूमध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात. ही आहे अविद्या माया. वस्तूवर आवरण पडतं. खरेपणा त्या वस्तूचा जो आहे त्याच्यावर आवरण पडतं. आणि दुसरी गोष्ट मनामध्ये विक्षेप तयार होतात. या 2 गोष्टी. कारण वस्तू बघणारं कोण आहे? मन आहे. माणूस बघतो हे कबूल आहे, पण माणूस ते मनाच्या भावनेतून बघतो. वस्तू बघणारं ते मन आहे आणि वस्तू आहे. या 2 गोष्टींमध्ये वस्तूवर आवरण येतं आणि मनामध्ये विक्षेप तयार होतात. आणि म्हणून ही माया आपल्यावर काम करते. कोणती माया? तर अविद्या माया. आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. आता तुम्ही म्हणाल मग पैठणीपासून काय दुःख? पैठणीपासून हे दुःख ती किती वेळा वापरली जाणार आहे? अरे रे रे ती वापरली जात नाही आहे. अरे ती चिरून जाईल, त्याला ऊन दाखवलं पाहिजे. अरे ती नुसतीच पडून राहते. अरे ती आता कशी ठेवायची? अरे ती आता कशी जपायची? म्हणजे आधी वस्तू मिळवणं आणि नंतर त्याचं रक्षण कसं करायचं हे आपल्याला काळजी पडलेली असते. आणि सत्वयुक्त जे असतं, सत्वयुक्त जे मन होतं तयार, ते वेदांत श्रवण करूनच होतं. आणि त्याने या मायेच्या जगाचा अंत होत जातो हळूहळू. आणि या मायेशी जे आपलं गाठ बांधली गेली आहे, बंधन झालेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच तेच पाहून ते आपलं बंधन सोडवण्याचा प्रयत्न करतं वेदांताचं ज्ञान. अशा रीतीने विद्या आणि अविद्या माया या 2 माया आहेत. आणि मग सीतेचं उदाहरण घेऊन त्यांनी सांगितलंय की सीता हे काय आहे? सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणारी आहे. हां, आणि कशी आहे? तर क्लेश जे होतात आपल्याला, दुःख होतं, त्याचं हरण करणारी आहे. म्हणजे विद्या मायेबद्दल सांगितलेलं आहे. आता सीता ही माया कशी हे तुलसीदास कसं सांगतात बघा. आगे राम लखन बने पाछे, तापस वेश विराजत काछे, उभय बीच सिय संहति कैसे, ब्रह्म जीव बिच माया जैसे. फारच सुंदर सांगितलंय की ब्रह्म आणि जीव ह्याच्यामध्ये माया आहे. त्याच्यामुळे या जीवाची ब्रह्माशी कधीही भेट होऊ शकत नाही. या मायेकडे दुर्लक्ष करून मायेच्या बाजूनी ब्रह्माकडे कसं जायचं हे आपल्याला जमलं पाहिजे. आता काय आहे इथे बघा ना तुम्ही.
हा लक्ष्मण जो आहे ना, आता सीता ज्यावेळी यांनी अपहरण केलेली आहे त्यावेळी लक्ष्मणालाच खूप दुःख होतं आहे. राम तर काय स्थिर आहे की जे जीवनात आलेलं आहे त्याला आपण तोंड द्यायचं. हां, राम तर स्थिर आहे, परंतु लक्ष्मणाला सारखं वाटतंय की या रामाच्या जवळ सीतेने असावं. म्हणजे जो रामाच्या जवळ सीतेला ठेवतो याचा अर्थ काय माहिती का? या विद्या मायेला जाणून घेऊन, ही विद्या माया म्हणजे ही सृष्टी आहे, परंतु या सृष्टीमध्ये परमात्म्याचं स्थान आहे सगळीकडे. परमात्म्याला दूर होऊ देत नाही जो आपल्या मनातून. सृष्टीचं दर्शन घेत असताना हा जीव ज्यावेळी परमात्म्याला दूर जाऊ देत नाही, बॅकग्राऊंडला सतत परमात्मा ठेवतो, तो असतो लक्ष्मण. विशेष लक्षणांनी युक्त असा असतो तो, आणि म्हणून त्याचं कल्याण होतं. तेच या रामप्रभूंपासून सीतेला दूर नेणारा रावण, त्याचा सगळा विनाश होतो. इतकं सुंदर सांगितलं, आणि या 2 ओळीतच सांगितलेलं आहे. हे मी जे काय बोलते हे जास्तीचं, या 2 ओळीत त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही माया फक्त मायेचा, विद्या मायेचा विचार केला. विद्या माया म्हणजे ही सृष्टी, जीवाचं नाही इथे काही चाललेलं, आणि जीवाच्या मनाचं पण नाही चाललेलं. ही सृष्टी जी आहे, नुसत्या सृष्टीचा विचार केला आणि त्याच्या मायेत जर न्हावून निघालं, त्याच्या मागे परमेश्वर आहे हे जर कधीच कळलं नाही तर रावणासारखी स्थिती होते. इतकं छान आहे हा दोहा, अतिशय सुंदर तुलसीदासांनी लिहिलेलं आहे. किती म्हणजे सांकेतिक आहे बघा ना, की तुलसीदास म्हणतात की ज्या लक्ष्मणाला ओढ आहे, फक्त एवढ्याच 2 ओळी आहेत बरं का, त्यातला अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. ज्या लक्ष्मणाला ही ओढ आहे की श्रीरामप्रभूंजवळ सीता राहावी, श्रीरामप्रभूंजवळ सीता राहावी, त्याचं परमकल्याण होतं. आणि ज्या रावणाला रामापासून सीता दूर न्यावी दूर न्यावी दूर न्यावी असं वाटतं, त्याचा सर्वनाश आहे. किती सुंदर तुलसीदासांनी लिहिलेलं आहे. सगळीकडे हे उदाहरण घेण्यासारखं आहे आपल्याला मनातून, की सगळीकडे हे उदाहरण घेण्यासारखं आहे की ज्याला ही जी माया आहे, ही जी सृष्टी आहे, आता जीवाला आपली कर्म करण्यासाठी हे एक क्षेत्र दिलेलं आहे, तर ज्याला हे क्षेत्रामध्ये काम करत असताना सगळीकडे परमेश्वर आहे, आणि कसा परमेश्वर आहे, त्याचं अस्तित्व किती छान आहे असं ज्याला ज्याला जाणवतं त्याचं कल्याण होतं. पण जो नुसताच या मायेत डुबून जातो आणि ईश्वराला खूप दूर ठेवतो त्याच्यापासून, परमात्मा आहे का नाही, जो नास्तिक असतो, त्याचं मात्र विनाश रावणाप्रमाणे ठरलेला आहे. अतिशय सुंदर असा माया या प्रकरणाचा समारोप तुलसीदासजींनी केलेला आहे. आणि जो मायेपासनं परमात्म्यापासून दूर राहतो तो मायेच्या सागरात बुडालाच समजा, दुसरं त्याचं काहीही होणार नाही. तो समुद्र माया सागर त्याला खेचूनच घेणार खाली. आता ज्ञान म्हणजे काय? श्रीरामप्रभूंचं माहिती आहे ना आपल्याला कशी पद्धत आहे, की आधी माया म्हणजे काय हे जर समजलं, आणि इतकं सुंदर म्हणजे हे तुम्हाला वाटलं का की हे नवीन ज्ञान
मिळालेलं आहे. म्हणजे कितीही पुस्तकांचा जरी आपण अभ्यास केला तर नवनवीन पद्धतींनी आपल्याला ते ज्ञान आपल्याकडे येतं आणि जास्तीत जास्त मनातलं क्लिअर होत जातं. इथे काय पेपर लिहायचे नाही आहेत, PhD करायचं नाही आहे, किती गुण मिळाले हे नाही आहे, पण मनातल्या आयडियाज किती क्लिअर होत जातात. ही विद्यामाया आणि अविद्यामाया स्पष्ट स्पष्ट स्पष्ट. म्हणजे अविद्यामाया ही कमी केली पाहिजे. विद्यामाया ही कशी बघायची आहे? परमेश्वरासहित बघायची आहे. आता हे जर कोणी ऐकलं असेल तर कोणी म्हणणारच नाही आम्ही व्यवहारात कसं वागायचं आणि आम्ही या अध्यात्मात कसं वागायचं, कोणीच म्हणणार नाही. कारण चक्क सांगितलं आहे, जो या व्यवहारात या सृष्टीमध्ये वावरत असताना बॅकग्राऊंडला सगळीकडे ईश्वराचं अधिष्ठान कसं आहे हे पाहतो आणि सगळे व्यवहार चोख करतो, त्याचं कल्याण होतं. या परमात्म्याला या विद्यामायेपासून कधीही दूर न्यायचं नाही. हा मूळ पाया आहे. हा मूळ पाया आहे. आणि आता इतकं क्लिअर केल्यावर ज्ञान म्हणजे काय हे किती सहज समजेल. म्हणजे अतिशय मुद्द्यालाच हात घातलेला आहे. आपण ज्ञान म्हणजे काय ह्याच्यावर मात्र आपण काय करणार आहोत. आज जरी थोडंसं लवकर झालं तरी चालेल, पण ज्ञान आणि माया या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावर आपण विचार करायचा आहे पुढच्या वेळेस. आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान मान जही एकहु नाही. ज्या ठिकाणी ज्ञान आणि मान म्हणजे ज्ञान आणि मान हे नाही आहे. तुम्हाला मान हवा असेल तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. मान म्हणजे काय? अहंकार. अहम सोडायचा नसेल तर ज्ञान मिळाल्यासारखं वाटेल पण ते कधीच मिळणार नाही. देखा ब्रह्म समान सब माही. सगळीकडे समानतेने ब्रह्म कसं भरलेलं आहे हे म्हणजे ज्ञान. असं डेफिनेशन त्याचं दिलेलं आहे. तर हे या गोष्टीवर दोन गोष्टी आहेत. जिथे तुम्हाला मान हवा आहे, जिथे तुमचा अहम पोसला जाणार आहे, त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान आयुष्यात कधीही मिळणार नाही. त्याला ते टचच होत नाही, ते जातं निघून, घसरून जातं. ज्याप्रमाणे तेल आणि पाणी कधीच मिसळत नाही, तसं अहंकार आणि ज्ञान परमात्म्याचं कधीच एक होत नाही. आणि दुसरी ज्ञानाची गोष्ट म्हणजे देख ब्रह्म समान सब मोही. सगळीकडे हे एकच ब्रह्म आहे हे आपल्याला पातळी आली पाहिजे दृष्टीला. हेच ज्ञान आहे. अजून काय सांगायचं? ज्ञान म्हणजे वेगळं असं श्रीरामप्रभूंनी एकदम कन्क्लूड करून टाकलेलं आहे आणि मग त्याचा विस्तार केलेला आहे. म्हणजे आधी सेंट्रल आयडिया आपल्यासमोर ठेवलेली आहे, पण तो चॅप्टर मायेमध्ये मिक्स होऊ नये असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपण इथे थांबूया. पुढच्या वेळी हे ज्ञान म्हणजे काय हे आपण चांगल्या रीतीने समजवून घेऊ. आणि मायेतले मुख्य मुद्दे काय? मी माझं आणि तू तुझं, हीच माया आहे. हाच रागद्वेष निर्माण करणारी ही माया आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणतीही जडवस्तू ती जरी कितीही माझी असली तरी मी नाही होऊ शकत, माझी असते ती. त्याप्रमाणे देह माझा आहे, मी नाही होऊ शकत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, विद्यामाया अविद्यामाया. दोन माया आहेत. विद्यामाया म्हणजे ही सत्वरजतम असलेली तीन ग्रेड्स आहेत वस्तूंच्या, अशी ही सृष्टी आहे, पूर्ण विश्व आहे. आणि ही कधीही दुःख देत नाही. कुठलीही वस्तू कुठलीही घटना आपल्याला दुःख देत नसते, कारण ती जड आहे सायंटिफिकली विचार केला तर.
आता ते केव्हा दुःख देते? मन त्याचा विचार जसा करतो तशी ती आपल्याला दुःख देते. ह्याचा अर्थ ती दुःख कोणाला देते? जीवाला देते. मग आपण अविद्या माया पाहिली. अविद्या माया काय आहे? तर ते मन जे कार्य करतं ते अविद्या मायेचंच कार्य करतं. मुळी अविद्या मायेचंच कार्य करतं मन. पण ते अपंचीकृत असल्यामुळे आपण ते कुठपर्यंत नेऊ शकतो? मोक्षापर्यंत नेऊ शकतो. आणि त्यांनी सांगितलं हे सुद्धा की या दुनियेतल्या छोट्या गोष्टीच्या छोट्या विचारापासून ते मोक्षाच्या विचारापर्यंत सगळी मायाच आहे. प्रत्यक्षात मोक्ष मिळवणं ही माया नाही आहे, पण तो मोक्षाचा विचार करणं इथपर्यंत सगळी मायाच आहे. पण बाकीची माया करण्यापेक्षा मोक्ष कसा मिळवायचा ही माया केली तर जरा बरी आहे ना. ती चालेल आपल्याला. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आणि ही अविद्या माया ही सत्व हे रज आणि तम या 2 गुणांपासून आहे. या 2 गुणांपासून ती निर्माण झालेली आहे. तमोगुण वस्तूवर आवरण घालतो आणि रजोगुण मनाला विक्षेप करून टाकतो. या 2 गोष्टी महत्त्वाच्या म्हणून ही माया आपल्याला क्लेशकारक आहे. एवढे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत वेगळेपणाने श्रीराम प्रभूंनी सांगितलेले. प्रत्येक व्यक्ती किती सुंदर सुंदर वेगवेगळं सांगत असते पहा, आणि किती सोप्या भाषेत सांगत असते. आता पुढच्या वेळेस आपण ज्ञान म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर मायेच्या ह्याच्यावर तुम्ही मग विचार करा की माया म्हणजे काय काय आपण पाहिलं. म्हणून मी आत्ता एक रिव्हिजन केली. म्हणजे आपल्याला ज्ञान म्हणजे काय ह्याच्यासाठी सोपं जाईल. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.